सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजची सकाळ तुम्ही पाहू शकता. आज धुकं खूपच दाट असं पसरलेलं होतं सगळीकडे आणि बाल्कनीमध्ये आल्या आल्या एवढी प्रसन्नता वाटली ना काय सांगू. तर आता इथे मी पूजा केलेली आहे, पाहू शकता. सकाळची पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर मी जे काही म्हणजे पारायण सुरू करायच्या अगोदर जी आपली सेवा असते तर ती करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यांना माहीतच असेल, सुरुवात आपण स्वामी स्तवनापासून करायची. स्वामी स्तवन वाचायचं. पूजा करून झालेली आहे आणि आता मी पारायण करायला बसणार आहे. आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशीचे आपल्या गुरुचरित्र पारायणातील जे अध्याय आहेत ते मी आता वाचायला घेणार आहे. तर अध्याय वाचायला बसायच्या आधी मी सगळ्यात आधी श्री स्वामी स्तवन वाचून घेणार आहे. त्यानंतर कालभैरवाष्टक स्तोत्र वाचून घेणार आहे आणि नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आणि नंतर आपल्या गणपतीच्या अथर्व शीर्ष म्हणणार, गायत्री मंत्र म्हणणार एक माळ आणि नंतर मग आपल्या अध्यायाला सुरुवात करणार. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपल्या पारायणाचा 4था दिवस आहे आणि माझं वाचन करून झालेलं आहे. 3 दिवस मी व्हिडिओ जेव्हा घेऊन येत होते तर त्यामध्ये कॅमेरासमोर पारायण सुरू करायच्या अगोदर माझं बोलणं होतं आणि आज पारायण झाल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर काही गोष्टी बोलायच्या होत्या. आपण जेव्हा जर स्त्रिया करत असतील पारायण तर त्यांच्यासाठी मला काही खास आज सांगायचं आहे. जर तुम्ही करत असाल पारायण आणि दर दिवशी आपण अध्याय वाचतो, आजच्या दिवशी 30 ते 35 अध्याय मी वाचलेले आहेत आपल्या गुरुचरित्र अध्यायातील. तर आपण जे काही वाचतो त्यामध्ये आपल्या गुरुचरित्र अध्यायाचं महत्त्व जे आहे ना ते खूप अगाध महिमा आहे गुरुचरित्राचा आणि त्याचं महत्त्वही खूपच आहे. तर तो महिमा फक्त आपल्यापुरता सीमित न ठेवता तो आपण आपल्या कुटुंबातील लोकांना सुद्धा सांगायला हवा. तर जेव्हा तुम्ही अध्यायाचं वाचन करता, पठण करता, तेव्हा त्या दिवशी जे तुम्ही अध्याय वाचलेले आहेत तर त्याचं महत्त्व जे काही वाचलंय ते आपल्या मुलांना आणि कुटुंबातील माणसांना तुम्ही सांगायला हवं. आपल्या घरामध्ये जी माणसं असतील तुम्ही त्यांना सांगायला हवं. शांत चित्ताने आपण सगळ्यांना सांगायचं आणि अशा पद्धतीने आपल्या मुलांना देखील अध्यात्माची ओढ निर्माण होते आणि आपले जे गुरु आहेत त्यांचा महिमा समजतो. कारण अध्यायामध्ये गुरूंचा महिमा खूप सांगितलेला आहे. अशा बऱ्याच पुराणांमधील कथा आहेत ज्या आपल्याला या अध्यायामुळे समजतात, गुरुचरित्रामुळे समजतात. तर असं हे गुरुचरित्र जे खूप महान आहे, खूप मोठं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आणि ईश्वराने आपली त्यासाठी निवड केलेली असते आणि म्हणूनच खूप नशीबवान आपण असतो जे पारायण करतो. आणि म्हणूनच हे खूपच म्हणजे ही साधीसुधी गोष्ट समजू नये, खूप महत्त्वाची आणि मोठी ही गोष्ट असते आणि एक महान कार्य होत असतं आपल्या हातून. तर खूप छान असं असतं आणि हे 7 दिवस खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात आपल्याला. म्हणजे नेहमी जे आपल्या आयुष्यामध्ये असतं मोहमाया असते आणि आपल्या जगण्याला म्हणजे काही तारतम्यच उरलेलं नसतं. हल्ली सगळीकडे तसंच चाललंय आणि हे 7 दिवस आपल्याला खूप छान अशा प्रकारे अगदी सात्विक पद्धतीने जगायला बरीच पडतात आणि आधी आधी कठीण वाटणारे नियम आपल्याला हळूहळू खूप छान असे वाटायला लागतात आणि खूप सुंदर अशी गोष्ट आहे. मी अनुभव घेते आहे. तर हेच सांगायचं होतं की गुरूंचा महिमा फक्त आपल्यापुरता सीमित ठेवू नका. आपल्या कुटुंबातील माणसांना सांगा, ज्यांना
ओढ आहे आध्यात्मिक तर त्यांनाही सांगा, कारण आपल्यामुळे कोणीतरी गुरूंच्या सेवेमध्ये येईल, स्वामींच्या सेवेमध्ये येईल, तर ती खूप पुण्याची गोष्ट असते. आणि पारायण काळामध्ये घरामध्ये कधी कधी आपल्या वाद निर्माण होतात, काही अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे आपल्या स्वतःवर ताबा राहत नाही. पण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते, ज्या वेळेस आपण स्वतःवर ताबा ठेवणं गरजेचं असतं आणि खूप शांत डोकं ठेवावं लागतं. म्हणजे समोर अशी परिस्थिती निर्माण होते ना, की म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे एवढा मला राग येतो, एवढी चिडचिड होते, तर मी काहीतरी बोलू, म्हणजे शांत बसावं असं वाटतच नाही आपल्याला. पण हीच वेळ आपल्या परीक्षेची असते, जी गुरूंनी तयार केलेली असते. आणि म्हणूनच या वेळेस आपण शांत राहणं देखील तेवढंच गरजेचं असतं. आणि याच गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात. म्हणजे आपण या 7 दिवसामध्ये जे काही आचरण करतो, जे काही वागतो, बोलतो आणि ज्या काही गोष्टी आपण शिकतो, तर त्याच गोष्टी आपल्याला नेहमीच्या आयुष्यामध्ये जगायला खूप उपयोगी पडतात. आणि खरं तर यालाच जीवन असं म्हणतात. आणि म्हणूनच आध्यात्मिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, तर हे त्याचंच एक उदाहरण आहे. म्हणून पारायण काळामध्ये खूप छान अशा गोष्टी घडतात. आणि ज्या काही म्हणजे अशा परीक्षेच्या गोष्टी घडतात, म्हणजे घरामध्ये वाद निर्माण होणं किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपला स्वतःवर ताबा राहत नाही, तर अशाच वेळेला आपण स्वतःवर ताबा मिळवणं गरजेचं असतं. आणि म्हणतात ना, आपला राग हा आपलाच वैरी असतो. तर म्हणूनच रागावर कंट्रोल ठेवा आणि ताबा मिळवा आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये अगदी भान हरपून जा, असंच मी म्हणेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.